आई बाबा तुम्ही बघ तुला सरप्राईज द्यायला आले दोघे. अशी काय बघतेस? आई अगं निदान एक फोन तरी करायचास मला. कम ऑन ईशा, फोन केल्यावर ते सरप्राईज राहील का? आणि काय झालं फोन नाही केला म्हणून? उलट आम्हाला आनंद झालाय ते इथे आलेत म्हणून. आई साहेब अहो पण ईशा बस. अगं तुझी काळजी वाटत होती म्हणून आलेत ते. अँड गेस व्हॉट, ते इथे काही दिवस राहायला आलेत. तुम्ही इथे राहायला आलात? ईशा असं काय विचारतेस? आधीच त्यांना अवघडल्यासारखं झालं. त्यांना काही बोलू नकोस हा. बरं ऑफिस मधलं काम झालं का? हो आई साहेब, जयदीप भाऊजींनी त्यांचं काम सुरू सुद्धा केलं. वाह. आई साहेब मी रूम मध्ये जाऊ? यात काय विचारतेस भेडाबाई, जा. मी आई बाबांना घेऊन जाऊ? अगं त्याच्यासाठी सुद्धा माझी परवानगी मागणार आहेस का? जा. या नाही बाबा. येत हे काय मायरा? सर मी तुम्हाला सगळा बॅकअप अर्धवट आहे. सर मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, सगळा डेटा सरांच्या लॅपटॉप मध्ये आहे. एका दिवसात तो सगळा डेटा तुम्हाला देणं शक्य नाहीये सर. इट इज इम्पॉसिबल. आणि मीही तुला आधीच म्हटलं होतं की मेक इट पॉसिबल. पण सर मी नो एक्सक्यूजेस मायरा. मायरा डू यू रिअलाइज की दादा परत याच्यात मला हे सगळं समजून घेतलं पाहिजे. वेळ नाहीये जास्त माझ्याकडे. सो प्लीज मेक वर्क हॅपन. ओके. आई शपथ जास्तच आगाऊपणा करायला लागलाय हा. एक नंबरचा येडछा पहिल्याकाचा. कुठून आला इतका आत्मविश्वास? विक्रांत सॉरी डिस्टर्ब केलं तुला. बोलू शकतो ना? इकडे इमर्जन्सी आली म्हणून तुला फोन केला. अरे तुझ्या बायकोनं जयदीपला सगळे अधिकार दिले. ठीक आहे कळलं. काळजी घे रे बाबा. हां मला माहित होतं शेवटी विक्रांतच सांगू शकतो की या जयदीपला कसं आवरायचं ते. मी सांगितलं होतं ना मला ह्याच घरात राहायचंय. हो पण तू ऐकून तर घे ना बाबू. अगं आम्हाला काळजी नाही का वाटणार? त्यात तो फोन आला. कोणाचा फोन? काय झालं? अगं त्या मानेंचा फोन आला होता ईशा. ते गेलेत मुंबई सोडून. काय? हो त्यांनी सांगितलं की काही लोकांनी त्यांच्या तोंडून खरं काय ते सगळं वदवून घेतलंय आणि आता ईशाला जपा असं म्हणाले ते. कोण लोक? ते नाही सांगितलं त्यांनी. हे सगळं काय चाललंय यात कोण कोण सामील आहे हे आपल्याला कसं कळणार ग? आणि हे असं सांगितल्यावर आम्हाला भीती नाही का ग वाटणार? म्हणून बॅगा भरल्या लगेच इकडे आलो.
ईशा, तुझ्या जीवाला धोका आहे म्हणल्यावर आम्ही आता तुला एकटं नाही सोडणार. बाळा, आम्हाला माफ कर. तुला न विचारता आम्ही इकडे आलो, पण राहवलं नाही ग. काळजी वाटते ना तुझी. बाबा हो, माफी काय मागताय तुम्ही? आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ना, माझी काळजी करू नका. अरे कोणी माझ्या मुलीच्या जीवावर उठलंय आणि मी काळजी नको करू? बाबा, ईशा अगं, हे काय चाललंय? हे कळतच नाहीये. आई बाबा, मला राजनंदिनीचं जे आयुष्य दिसलंय ते सगळं खरं आहे आणि मला ते प्रूव्ह करायचंय. ते मी इथे राहूनच करू शकेन. हो, पण इथे तुझ्या जीवाला धोका नाही याची खात्री आम्ही कशी बाळगणार? बाबा हो, हेही भरलेलं घर आहे. आई साहेब आहेत इथे, सोनियाताई आहेत, जयदीप भाऊजी सुद्धा आहेत. नाही, ते काही असलं ना, आम्ही तुला आता इथे एकटं सोडणार नाही. आई, मी इथे का विशिष्ट हेतूने आली आहे, तुम्हालाही माहिती आहे ते. हो, पण तुला काही झालं तर काय करणार आम्ही दोघं? बाबा, तुम्ही काळजी करू नका माझी. मला काहीही होणार नाहीये. पण ह्या वेळेस मी मागे हटणार नाहीये. सगळ्यांची देणी देणार आहे मी. आता कोणाचंही देणं ठेवणार नाही. काय नवीन आयटम अजून शोधून त्याला देता येईल? आतापर्यंत काय काय विकले सांग. जगातल्या सगळ्या गोष्टी विकून झालेल्या आहेत ऑलरेडी. गेटवे ऑफ इंडिया विकून झाला, टाइम मशीन विकून झालं, पेट्रोल म्हणून तेलाचं तेल विकून झालं, त्या खोट्या नोटांचं मशीन विकून झालं. आता काहीच शिल्लक नाही जगात विकायला, सगळं संपलेलं आहे आता. हे बघ, आपल्याला डोकं शांत ठेवून काहीतरी करायला पाहिजे. होय, शोधायचं काम माझं नाही हो. या सगळ्या आयडिया विक्रांत सरांनी काढलेल्या होत्या. मी फक्त त्या इमाने इतबारे एक्झिक्यूट केलेल्या आहेत, बाकी काही नाही. अरे बाबा, तुलाच काहीतरी शोधायला पाहिजे. आयडिया? हा. ही पृथ्वी विकू का? तेवढीच विकायची शिल्लक आहे आता. हो साहेब, साहेब काय करताय, काय करताय? अरे सोन्या, असं काहीतरी विक ज्यानं आमच्या कंपनीचा खूप खर्च होईल. म्हणजे ईशाला असं कळेल की जयदीपला ऑफिसमध्ये बसून काहीही होणार नाही, ती त्याला हाकलून देईल. कळलं का? हा आमचा फायदा होईल. कळतंय का? हा, सुचलं. बोल. नीट ऐका. जयदीप साहेब स्वतःच्या केबिनमध्ये बसलेले. जयदीप साहेब स्वतःच्या केबिनमध्ये बसले, ते एकटेच आहेत. म्हणजे केबिनमध्ये बाकी कोणीच नाही. आणि मुंबईच्या बिझनेस वर्ल्डमध्ये ज्या ज्या काही मीटिंग चालल्या आहेत, त्या मीटिंग्समध्ये जे जे काही सगळं गुप्तपणे ठरतंय, ते गुप्तपणे ठरलेलं सगळं आपल्या टेक्नॉलॉजीच्या द्वारे जयदीप साहेबांना ऑटोमॅटिक कळलेलं आहे. तुला कळलंय ना? मला बहुतेक कळलेलं. हे बघ, तू वाटेल तर कर, पण माझं काम झालं पाहिजे. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे गवले नाही वळते, पैसे पैसे. आधी काम आणि मग पैसे. नाही नाही, पैशाचं आधी ठरवून घ्या. आणि यंदा पैसे खूप जास्त लागणार आहेत, कारण यावेळेला आयडिया सुद्धा माझीच आहे. पुरतील एवढे. हा, ऍक्टर आहेस ना? हो हो हो. आधी काम आणि मग पैसे. जा. उद्याची उद्या सरंजामे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची खुर्ची नाही जयदीपला सोडायला लावली ना, तर नावाचा विलास झेंडे नाही. परांजपे, खंडेलवाल कन्स्ट्रक्शन्स बरोबरचं आपलं लेटेस्ट डील काय आहे? सर, या फाईलमध्ये आजपर्यंत आपण त्यांच्याबरोबर केलेल्या सगळ्या डील्सचे पेपर्स आहेत आणि दरवर्षी आपण त्यांचं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करतो. आय सी. सर, कन्स्ट्रक्शन बिझनेसमध्ये खंडेलवाल आपले खूप जुने आणि भरवशाचे पार्टनर आहेत. ओके, मी वाचतो ही फाईल. ग्रेट. मे आय कम इन सर? कम इन. नमस्ते 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 जयदीप सर. तुम्ही? तुम्ही नव्यानं कारभार हाती घेतल्याची बातमी मार्केटमध्ये सगळीकडे आहे. तुमची जोरदार हवा आहे मार्केटमध्ये सर. अच्छा. म्हणून मी स्वतः डेव्हलप केलेलं एक अत्यंत उत्तम उत्पादन तुमच्याकडे घेऊन आलोय. नवीन प्रॉडक्ट? तुमच्याशी स्पर्धा करणाऱ्या सगळ्या बिझनेसेसची वाट लावून टाकेल असं हे प्रॉडक्ट आहे. काय प्रॉडक्ट?
हो, प्रॉडक्ट साधारणतः असं आहे. एक मिनिट, तुम्ही आत्ताच्या आत्ता या क्षणी इथून निघून जा. तुम्ही एकदा प्रॉडक्टची माहिती तर घ्या. नॉट इंटरेस्टेड. नाही म्हणजे एकदा तुम्ही डेमो बघितला असतात म्हणजे तुमची. परांजपे, यांना बाहेरचा रस्ता दाखवा. येस सर. नाही हे बघा, म्हणजे मी काय माहितीये का की मी स्वतःच त्याचा चला. manufacturer असल्यामुळे मी तुम्हाला चला, चला. डिस्काउंट वगैरे मी चला, सरांना वेळ नाहीये, सर बिझी आहेत. चला. गेटवे ऑफ इंडिया, 30 कोटी कॅश. या क्षणापासून गेटवे ऑफ इंडिया आपल्या मालकीचं आहे. शाळा हसण्यासारखं काय? मी हे मशीन आणलंय जे पैसे छापतं. काहीतरी प्रॉब्लेम झालाय बहुतेक. सर कोण आहे माणूस हा? काय म्हणत होता? त्याला वाटलं गेल्या अनेक वेळा जसा मी फसलोय तसा याही वेळा फसेन म्हणून. सर मी बाहेर आहे, तुम्हाला काही लागलं तर सांगा. येस. ताई साहेब, तुम्हाला आवडतात ना म्हणून चाफ्याची फुलं आणली. हो, आणि दादासाहेबांना सुद्धा. मला ही फुलं दादासाहेबांच्या ऑफिस मधल्या फोटो समोर ठेवायची आहेत. ताई साहेब, मी ही फुलं फ्रीज मध्ये ठेवतो म्हणजे सकाळपर्यंत ताजी राहतील. हो, ठेवा. ताई साहेब, एक बोलू? बोला ना. तुम्ही ज्या ज्या वेळेला माझ्याशी बोलता तेव्हा मला असं वाटतं की राजनंदिनी ताई साहेब माझ्याशी बोलतायत. म्हणूनच या घरात पूर्वी काय घडलं, काय झालं हे तुम्हाला माहित असावं. सर्जेराव काका, माझाही या सगळ्यावर खरं तर विश्वास नाही बसत आहे. ताई साहेब, तुमच्यामुळे या घरातलं सगळं काही बदलू दे. सगळं कसं छान होऊ दे. सर्जेराव काका, मला सांगा, आपल्या आयुष्यात राहून गेलेल्या गोष्टी पूर्ण करण्याची संधी कोणाला मिळते? पण दैवाने ही संधी मला दिली आहे, सगळी जुनी देणी फेडण्यासाठी. आणि मी या संधीचा पुरेपूर फायदा करून घेणार आहे. तुम्हाला कसलीही मदत लागली मी करायला तयार आहे, राजनंदिनी ताई. What are they talking? ईशा राजनंदिनी आहे. हो, असंच बोलतात ते बहुतेक. हाऊ? ती कशी असेल राजनंदिनी? झालं काम? माझा प्लॅन जबरदस्त होता, पण चला मी माझ्या प्रॉडक्ट विषयी त्यांच्यापाशी काही बोलूच नाही शकलो. अरे पण तू सेल्समन असं सांगायचं ना गधड्या. पण मी सेल्समन नाहीये ना, मी ऍक्टर आहे. त्यांचं सगळं लक्ष त्यांच्या कामामध्ये होतं. काय? हो, नवीनच आहे हे. जयदीप एवढं कधीपासून इंटरेस्ट घ्यायला लागला कामात? आजपर्यंतच्या माझ्या सगळ्या प्रॉडक्ट मध्ये त्यांनी खूप इंटरेस्ट घेतला होता. आजच त्यांनी अजिबात नाही इंटरेस्ट घेतला. आतापर्यंत किती पैसे काढले आपण त्याच्याकडनं तुम्हाला माहिती ते सगळं. आणि कोण तो त्यांच्या म्हणजे तुमच्या ऑफिस मधला एक कोणीतरी विचित्र माणूस होता. त्याने तर मला बाहेर काढलं, हाकलून दिलं त्याने मला. जयदीपनं गोळ्या खायचं बंद केलं काय? मलाही तसंच वाटतंय. सगळी लक्षणं तीच दिसत होती. हे बघ, तू एक काम कर, उद्या परत ये ऑफिस मध्ये, त्याला जाऊन भेट. त्या औषधाचं काय करायचं ना ते मी बघतो. जा चल, उद्या ये, चल. काहीतरी गडबड दिसतीये. हे दोघे मिळालेले आहेत की काय?
जयदीप ऐक ना. जयदीप, दिस इज सो इम्पॉर्टंट. ऐक ना. बस ना, किती ते काम. सोनिया वेट ग, लेट मी फिनिश दिस. वाव, फारच मनावर घेतलेलं दिसतंयस काम. ऑफकोर्स. जर सोनिया मला हे सगळं लवकरात लवकर समजलं पाहिजे, तरच मी ऑफिसचा खऱ्या अर्थाने चार्ज घेऊ शकेन ना. राईट. माय फ्रेंड वहिनीने सगळं इतकं सहज सोपवलंय ना माझ्यावर. आय कांट लेट हर डाऊन. यू आर ॲब्सोल्युटली राईट जयदीप. ईशाने हा डिसिजन घेतला याचं मलाही अप्रूप आहेच. पण हा डिसिजन तिने का घेतला माहितीये जयदीप? का? कारण तिच्यात अगदी आतून काहीतरी बदल झालाय जयदीप. बदल? हो. व्हॉट डू यू मीन सोनिया? म्हणजे बघ ना, हा इतका सगळा कॉन्फिडन्स, इतका सगळा आत्मविश्वास तिच्यात कुठून आला अचानक? या घरात आली होती तेव्हा ती कशी होती सांग? आणि आता शी इज सो कॉन्फिडेंट. यू नो व्हॉट, मी आता ईशाचं आणि सर्जेरावांचं बोलणं ऐकून आली आहे. आणि अरे बाबा, म्हणजे मी तिथून जात होते आणि त्यांचं बोलणं माझ्या कानावर पडलं. मी काही तिकडे मुद्दामून त्यांचं बोलणं ऐकायला वगैरे नाही थांबले. पण ते जाऊ दे ना. द थिंग इज, त्यांच्या बोलण्यावरून मला असं कळलं की ईशा थिंक्स शी इज राजनंदिनी. मी तिचं आणि तिच्या आई बाबांचं झालेलं बोलणंही ऐकलं. नाही म्हणजे ते तुझ्या कानावर पडलं असेल ना सोनिया? सोड ना जयदीप, ते इम्पॉर्टंट आहे का आता? काय बोललेत हे इम्पॉर्टंट आहे ना. तर त्यांचं पण बोलणं असं खूप विचित्र होतं रे. म्हणजे समथिंग लाईक, ईशाचा आई बाबा म्हणत होते तिला की ईशा बेटा काळजी घे, आणि मग ईशा म्हणाली की ती कुठल्या तरी स्पेसिफिक हेतूने या घरात आली आणि तो हेतू ती पूर्ण करणार. शी विल बी फाईन समथिंग, असं काहीतरी विचित्र बोलणं. मी तुम्हाला सांगत होते ना, तुझं आणि मॉमी लॉचं जरा अतिच होत होतं. तुमच्यामुळे तिच्या मनावर परिणाम झालाय. आता तुमच्यासारखंच तिलाही वाटतंय की ती राजनंदिनी आहे म्हणून. जर खरंच ईशा स्वतःला राजनंदिनी समजत असेल ना, तर ही डबल आयडेंटिटी कॅरी करणं खूप हॉरिबल होईल. अरे ह्या सगळ्याचा तिला खूप त्रास होईल जयदीप, कळतंय का तुला? आय नो सोनिया, मला कळतंय तू काय बोलतेस ते. आणि माय फ्रेंड वहिनीला त्रास होता कामा नाही. मी बोलेन तिच्याशी. पण प्लीज लवकरात लवकर बोल तिच्याशी, तर या सगळ्यात ती अडकत जाईल. पण त्याआधी मला स्वतःला प्रूव्ह करू दे. म्हणजे सोनिया, तू आत्ता म्हणालीस बघ आयडेंटिटी, तशी मलाही स्वतःची आयडेंटिटी हवी आहे. सगळ्यांच्या नजरेत माझ्याविषयी रिस्पेक्ट आणि विश्वास दिसू दे मला, मगच मी कॉन्फिडेंटली बोलू शकेन तिच्याशी. ऐक ना, आय एम सो प्राऊड ऑफ यू. अगं बाई, हे काय? तुझ्या लक्षात आहे आज आमचा उपास आहे? आई अगं, का लक्षात नसेल माझ्या? अगं असं नाही, इथे तुला इतकी कामं असतात म्हणून म्हंटल. आई अगं, जेवायला वरीचे तांदूळ करणार आहे, पण त्याला थोडासा उशीर होईल म्हणून हे आणले आता. किती काळजी करतेस का आमची? मग तुम्ही आई बाबा आहात माझे, मी करणारच ना काळजी. बेटा कशी आहेस तू आता? काही त्रास नाही ना? बाबा, मी आता एकदम बरी आहे. बरं, मी आलेच. अगं असं काय, बस ना थोडा वेळ इथे. आई अगं, आई साहेबांना त्यांची औषधं द्यायची आहेत, उशीर करून चालणार नाही. बरं बरं, जा. आलेच मी. आई बाबा, मी आता ईशा राहिले नाही आणि राजनंदिनी झाली आहे असं तर वाटत नाहीये ना तुम्हाला?
अगं बाळा, आमची खात्री आहे तू ईशा आहेस. खरंय बाबा, ते सत्य कधीच नाही बदलणार. पण राजनंदिनीचं राहिलेलं अर्धवट काम मला पूर्ण केलं पाहिजे. हे काम ईशाच पूर्ण करेल. ईशा, अरुण निमकर आणि पुष्पा निमकर यांची मुलगी ईशा निमकर. हो अगं, तू मनात आणलंस ना तर सगळे कामं पूर्ण करशील. मेरे बेटी में दम है. काय पुष्पा? अगदी खरंय.